Hello dear students, welcome to lecture number 2 of Geotechnical Engineering. आपण वन शॉट रिव्हिजनचा पहिले एक लेक्चर नंबर 1 घेतला होता. त्याच्यामध्ये आपण डिस्कस केला होता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. त्याच्यामध्ये आपण 4 पॅरामीटर मित्रांनो इम्पॉर्टंट काढले होते. पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये विचारला होता. 6 मार्क किंवा 4 मार्क साठी क्वेश्चन विचारल तुम्हाला. ओके. त्याच्यामध्ये आपण वॉइड रेशो कंप्लीट केलं, स्टडी केलं, पोरोसिटी स्टडी केलं, त्याच्यानंतर वॉटर कॉन्टेंट स्टडी केलं आणि डिग्री ऑफ सॅच्युरेशन. आता नेक्स्ट जे 2 पॅरामीटर्स आहेत ते सॉइल क्लासिफिकेशन साठी इम्पॉर्टंट ठरणार आहेत आणि त्यावरच आपण आज क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणार आहे, जे की इथं लिहितो मी. सीयू म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी. कोएफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी. कोएफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी. आता हे पॅरामीटर कशासाठी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो? फॉर डिटेल्ड क्लासिफिकेशन ऑफ सॉइल. डिटेल्ड क्लासिफिकेशन ऑफ डिटेल क्लासिफिकेशन ऑफ सॉइल साठी इम्पॉर्टंट ठरणार हा पॅरामीटर. ठीक आहे. त्याचा रेशो मित्रांनो, त्याचा फॉर्म्युला आहे D60/D10. आता ह्याचं इम्पॉर्टन्स काय मित्रांनो? बघा, सॉइल किती युनिफॉर्म आहे, सॉइल ग्रेडेशन्स मध्ये ते सांगते. ठीक आहे. तर वेल ग्रेडेड सॉइल साठी सीयू चा रेंज राहतो 4 to 6 मित्रांनो. ठीक आहे. फॉर वेल ग्रेडेड सॉइल साठी. ठीक आहे. वेल ग्रेडेड सॉइल साठी. आता वेल ग्रेडेडचा अर्थ काय? त्याच्यामध्ये सगळ्याच सायझेसच्या सॉइल प्रेझेंट राहतात मित्रांनो. आणि पुअरली ग्रेडेड किंवा युनिफॉर्मली ग्रेडेडचा अर्थ काय? त्याच्यामध्ये सेम सायझेसचे सॉइल प्रेझेंट राहतात. ठीक आहे. आता वेल ग्रेडेड आपल्याला कशासाठी रिक्वायर्ड आहे? कारण की सॉइलचं प्रॉपर कॉम्पॅक्शन, बेटर कॉम्पॅक्शन भेटण्यासाठी आपल्याला, ठीक आहे, आपल्याला व्हॅल्यू कसा पाहिजे? इट शुड बी, सीयू चा व्हॅल्यू हायर पाहिजे फॉर बेटर कॉम्पॅक्शन. लक्षात ठेवा मित्रांनो. आता एकदा कॉम्पॅक्शन तुमचं प्रॉपर झाला तर त्याच्यामधून आपल्याला मॅक्सिमम ड्राय डेन्सिटी अचीव करता येतो आणि स्ट्रेंथ वाढवता येते फॉर पर्टिक्युलर सॉइल. जर शिअर स्ट्रेंथ वगैरे सगळे जे स्ट्रेंथच्या रिलेटेड पॅरामीटर्स आहेत ते आपण वाढवता येते. आणि समजा सीयू चं व्हॅल्यू लोअर असेल तर हे बेटर राहील तुमच्या फिल्ट्रेशन. ठीक आहे, फिल्टर साठी. ओके. इफेक्टिव्ह वॉटर फिल्टर साठी. आणि सगळ्यात महत्वाचं परमियाबिलिटी साठी इम्पॉर्टंट ठरणार आहे. लक्षात ठेवा. लोअर व्हॅल्यू इज इम्पॉर्टंट फॉर दिस टू पॅरामीटर्स. फिल्टर जे डिझाईन करतो ना आपण, ठीक आहे, वॉटर, तुम्ही ह्याच्यामध्ये WWE मध्ये शिकला असेल, वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये, त्याच्यामध्ये फिल्टर्स आपण युज करतो. तर फिल्ट्रेशन साठी पर्टिक्युलर सॉइल लागतो. त्या सॉइलचं जे सीयू आहे, सीयू व्हॅल्यू कसा पाहिजे? इट शुड बी लोअर. ठीक आहे. आणि फॉर बेटर कॉम्पॅक्शन अँड स्ट्रेंथ अचिव्हिंग साठी तुमचा सीयू ची व्हॅल्यू कसा पाहिजे? इट शुड बी ग्रेटर. लक्षात ठेवा. आता काय दोन सॉइल इम्पॉर्टन्स सांगतो, त्याचे व्हॅल्यू सांगतो. सीयू ग्रेटर दॅन 4 असेल तर त्याला आपण मित्रांनो सांगतो ग्रेडेड वेल ग्रेडेड ग्रॅव्हल. अँड सीसी ग्रेटर दॅन 6 असेल तर त्याला वेल ग्रेडेड सॅड म्हणतो. लक्षात ठेवा मी, वेल ग्रेडेड सॅड. असं डिटेल क्लासिफिकेशन आपण सांगता येतो बाय स्टडिंग दिस सीयू. लक्षात आलं? बाय स्टडिंग दिस सीयू. आता सगळ्यात इम्पॉर्टंट इथं रेशो दिलेला आहे मित्रांनो, D60/D10. ते थोडं एकदा आपण डिटेल मध्ये स्टडी करू. ओके. चल, आता इथं D60 म्हणजेच काय? म्हणजे 60% फायनर सॉइल पार्टिकल किंवा सॉइल ग्रेन म्हणू शकता दॅन दिस साइज. ठीक आहे. 60% फायनर करा, फायनर नॉट फिलर, फायनर सॉइल पार्टिकल दॅन दिस साइज. आणि जे 30 आहे, 10 आहे, त्याच्यासाठी पण सेमच मिनिंग राहणार. फक्त व्हॅल्यूज विल इंडिकेट पर्सेंटेज फायनर दॅट पासेस टू दी पर्टिक्युलर सीव. आता फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेतो मी, एक साइज घेतो सीवचा. ठीक आहे. ते आहे समजा फॉर एक्झाम्पल 4.75. ठीक आहे. 4.75 mm चा सीव साईज आहे. मी 100% सॉइल घेतला मित्रांनो आणि ह्या सीव मधून पास केलं. ठीक आहे. तर सॉइल पासेस समजा फॉर एक्झाम्पल 60% असेल. ठीक आहे. 60% असेल तर रिटेन्शन किती राहील? 40%. बरोबर का? रिटेन्शन किती राहील?
40%. तर ह्याचं मिनिंग बघा, डी म्हणजे काय, डायमीटर ऑफ सॉइल पार्टिकल्स राहतात. तर D60 चा अर्थ काय, 60% फायनर सॉइल दॅन दिस साईज. आता साईज कोणता घेतला मी, सीयूचा 4.75. ठीक आहे, 4.75 म्हणजे ह्याच्यापेक्षा तुमचा सॉइल जे 40% रिमेनिंग आहे सॉइल, किती पास होतो त्याच्यामधून, 60% पास होतो फ्रॉम द गिवन साईज. साईज किती कन्सिडर केला मी सीयूचा 4.75, त्याच्यामधून किती पास होते सॉइल, 60%. त्यालाच आपण काय म्हणतो, that is diameter of soil, that is D60, that is finer soil particles than this size. म्हणजे पर्टिक्युलर सीयू साईज कन्सिडर केला, त्याच्यामधून 100% सॉइल पास केला, आणि तुमचं जे सॉइल आहे त्याच्यामधून किती पास होतो, 60% पास होतो. त्या टाइप ऑफ व्हॅल्यूला आपण ऍज कोणता व्हॅल्यू घेतो, D60. ठीक आहे. आता सिमिलरली D10 जे आहे, D10 ला एक पर्टिक्युलर नाव दिलेलं आहे मित्रांनो, इफेक्टिव्ह साईज म्हणून. ठीक आहे, सेम 10% फायनर सॉइल दॅन दॅट ऑफ गिवन साईज. साईज सेमच असेल, त्याच्यामधून किती पास होईल सॉइल, 10%. ओके. आणि जे डी ची किंमत आहे डायमीटर एम एम मध्ये राहतो मित्रांनो. आणि आपल्याला नेक्स्ट पॅरामीटर दॅट इज D30 पण लागणार आहे पुढं, कारण की सीसीच्या कॅल्क्युलेशन मध्ये लागतो. सेम आहे मिनिंग. इथं जसं मी 60 लिहिला, तिथं 30 लिहा, मिनिंग विल बी सेम. 10 लिहा, आणि 60 ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेलं आहे. लक्षात आलं. अजून एकदा सांगतो मित्रांनो, एक पर्टिक्युलर 100% सॉइल घेतलाय आणि एक सीव साईज घेतला मी 4.75. तर त्याच्यामधून पार्टिकल जे पास होतात त्यांचा पर्सेंटेज किती आहे, 60%. ठीक आहे, हेच सांगते तुमचं D60 व्हॅल्यू. लक्षात आलं. तर ह्याच्यासाठी एक पर्टिक्युलर ग्राफ रिक्वायर्ड आहे मित्रांनो, पर्सेंटेज फायनर वर्सेस डायमीटर ऑफ सॉइल ग्रेड्स. तर हे सॉइल ग्रेडेशन साठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरूनच हे D60, D10 आणि D30च्या व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट करता येतो मित्रांनो. सगळ्यात इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. लक्षात आलं का. ठीक आहे. लक्षात आलं. इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट पॅरामीटर. तर आपल्याला हे सॉइल तुम्हाला क्लासिफाय करता येतो आफ्टर स्टडिंग दिस सीयू व्हॅल्यू. ओके. आता सीयू आहे, नॉट सीसी. आता नेक्स्ट जे पॅरामीटर आहे लक्षात ठेवा मित्रांनो, ते आहे तुमचं सीसी, दॅट इज कोएफिशियंट ऑफ कर्वेचर. कोएफिशियंट ऑफ कर्वेचर. आता हे जे आहे रेशो मित्रांनो, याचा फॉर्म्युला आहे D30² डिवायडेड बाय D60 बाय D10. ओके, D30² डिवायडेड बाय D60 बाय D10. आता हे इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे, कारण की आपल्याला ह्याच्यामधून मोर ॲक्युरेट रिझल्ट भेटतात फॉर सॉइल क्लासिफिकेशन. मोर ॲक्युरेट रिझल्ट फॉर सॉइल क्लासिफिकेशन. लक्षात आलं का. ठीक आहे. जसं आता रेंज आपण फिक्स केला होता मित्रांनो, वेल ग्रेडेड साठी काय येतं बघा, वेल ग्रेडेड सॉइल साठी. तर ह्याच्यासाठी 1 to 3 व्हॅल्यू राहणार फॉर वेल ग्रेडेड सॉइल साठी. वेल ग्रेडेड सॉइल साठी. ठीक आहे. डिफरन्स काय आहे का याच्यामध्ये. ठीक आहे. तो सॉइल ग्रेडेशन मोर ॲक्युरेट रिझल्ट भेटण्यासाठी आपल्याला कशाची किंमत लागणार आहे, सीसी, दॅट इज कोएफिशियंट ऑफ कर्वेचर. तर ह्याच्यावरच आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे आहेत मित्रांनो. हे पण सेम आहे. कशामध्ये इम्पॉर्टंट आहे, बेटर कॉम्पॅक्शन साठी. ठीक आहे, स्ट्रेंथ अचीव्ह करण्यासाठी, मॅक्सिमम ड्राय डेन्सिटी अचीव्ह करण्यासाठी, आणि ॲक्युरेट डिटेल क्लासिफिकेशन ऑफ सॉइल करण्यासाठी इम्पॉर्टंट ठरणार आहे तुमच्या कोणत्या पॅरामीटर, सीयू अँड सीसी. इथपर्यंत काय डाऊट आहे का तुम्हाला. ठीक आहे. एकदम व्यवस्थित मी सांगितलं, एकदम शॉर्ट वे न सांगितलं, जे की तुम्हाला लॉंग लास्टिंग हे या गोष्टी तुम्हाला आठवण राहणार आहे. ओके. आता न्यूमरिकल स्टार्ट करू आपण. चला हे क्वेश्चन रीड करा. समर 2025 मध्ये आलेला क्वेश्चन आहे मित्रांनो. फाइंड द कोएफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी अँड कोएफिशियंट ऑफ कर्वेचर फॉर अ सॉइल पार्टिकल ऑफ D10. जे व्हॅल्यूज दिलेले आहेत. ठीक आहे. तर बघा इथं D10 ची किंमत दिलेली आहे 0.3 mm. त्याच्यानंतर D30 ची किंमत दिलेली आहे मित्रांनो 0.9 mm. आणि D60 ची किंमत दिलेली आहे 3 mm. ह्याच्यावरून आपल्याला सीयू
आणि सीसी ची किंमत सांगायची आहे आणि सॉइल ऑल्सो क्लासिफाय अँड ग्रेड द सॉइल म्हणलेलं आहे. ठीक आहे, सॉइलचं ग्रेडेशन किंवा सॉइल क्लासिफाय करून द्या म्हणतात ह्याच्यामध्ये. ठीक आहे, तर फर्स्ट पॅरामीटर आपल्याला माहिती आहे सीयू इक्वल्स टू D60 बाय D10 राहतो. लक्षात आलं? तर D60 ची किंमत आहे 3, D10 ची किंमत किती आहे 0.3 आहे. तर ह्याची किंमत मित्रांनो, ह्याची किंमत येईल 10. लक्षात आलं? त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो सीसी ची किंमत काय, कोएफिशियंट ऑफ कर्वेचरची D30 स्क्वेअर डिवायडेड बाय D60 बाय D10. मग D30 स्क्वेअर किती आहे 0.9 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय D60 3 आणि D10 0.3 आहे. तर याची किंमत मित्रांनो बघा 0.9 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 3 इंटू 0.3. तर याची किंमत आहे मित्रांनो, ओके, तर याची किंमत आहे मित्रांनो 0.9. लक्षात आलं? 0.9 आहे. मग ह्याचा अर्थ बघा, ह्या केस मधून ओके वेल ग्रेडेडच आहे, दोन्ही केसेस सॅटिस्फाय करते. आणि तुमचं जे सीसी आहे तर सीसी ची किंमत काय कशामध्ये आहे 0.1 to 3 आहे वेल ग्रेडेड. म्हणजे आता ह्या एक कोणतं तरी पर्टिक्युलर आपण सॉइल कन्सिडर केला, म्हणजे व्हॅल्यू पॅरामीटर कन्सिडर केला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतो मित्रांनो इट इज ग्रेटर दॅन 6 अँड ऑल्सो 4. ओके, आणि ऑलमोस्ट कशाच्या बरोबर आहे 1 च्या बरोबर आहे. म्हणजे सॉइल काय, सॉइल इज वेल ग्रेडेड, सॉइल इज वेल ग्रेडेड. एवढं लिहिलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर सॉइल कसा आहे, इट इज वेल ग्रेडेड टाइप ऑफ सॉइल. लक्षात आलं? एकदम सिंपल आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. एक लास्ट क्वेश्चन आहे. चल, तर काय दिलंय मित्रांनो बघा, कॅल्क्युलेट कोएफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी सीयू अँड सीसी. आता D10 ची किंमत दिली, दॅट इज इफेक्टिव्ह साइज ऑफ सॉइल पार्टिकल 0.2 mm. त्याच्यानंतर D30 ची किंमत दिलेली आहे 0.8 mm आणि D60 ची किंमत दिलेली आहे मित्रांनो 2 mm. आता ह्याच्यामधून मी सीयू ची किंमत काढतो फास्टली, D60 बाय D10. मग D60 ची किंमत किती आहे मित्रांनो 2 डिवायडेड बाय D10 ची 0.2. मग ह्याची किंमत येईल मित्रांनो 10. लक्षात आलं? याची किंमत किती येईल 10.